हाय हॅलो नमस्ते, मी तुमची पोलीस वाईफ प्रीती. तर चला, काल आपला व्हिडिओ आलेला नाही, लॉंग व्हिडिओ. सो आपण आज करूया. आज आहे ना थोडासा व्हिडिओ मोठा होणार आहे, त्यामुळे ना कुणीही स्किप न करता आहे ना बघायचा आहे. एकदम छान असा व्हिडिओ होणार आहे. तर आज आपण करणार आहोत डाळबट्टी, आणि माझ्या पद्धतीने मी डाळबट्टी कशी करते ना त्याची रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने आपण आहे ना डाळबट्टी करणार आहेत. आणि एकदम झटपट, तुम्हाला असं वाटणार पण नाही बट्ट्या वेगळ्या उकडा किंवा डाळ वेगळी करा, असं तुम्हाला बिलकुलही वाटणार नाही. एकदम सोपी स्ट्रिक्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच्यासोबत आपण आहे ना करणार आहोत पुलाव पण बनवूया. बिर्याणी पण म्हणता येईल त्याला. आपण पनीर बिर्याणी बनवू, पुलाव नाही म्हणता येणार, पनीर बिर्याणीच म्हणता येईल. तर पनीर बिर्याणी पण बघणार आहोत, आणि ना एकदम झटपट असं बनणार आहे दोन्हीसुद्धा. मी तुम्हाला सांगते तसं तसं तुम्ही सगळं करणार आहात. तर कुठेही स्किप न करता आपला व्हिडिओ आहे ना फुल वॉच करा. आणि अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपीज आहेत ना तुम्हाला मी शूट करून दाखवत असते. आणि ना एकदम माझ्या पद्धतीने, आणि एक थोडासा गावरान तडका पण असणार आहे त्याच्यामध्ये. सो कुठेही स्किप न करता आपलं बघायचं आहे. आणि घरगुती जे सामान आहे ना आपलं त्याच्यामध्येच आपण बनवणार आहेत. तर कुठेही स्किप करू नका व्हिडिओ. आणि आपले जर व्हिडिओज आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि कमेंटही करत जावा, आणि शेअर करायला पण विसरू नका. आणि तुम्हाला जर नवनवीन रेसिपीज, माझे नवनवीन डेलीचे ब्लॉग बघायचे असतील तर तुम्ही ना नक्की बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. चला, जास्त वेळ न घालवता आपण आहे ना आपल्या रेसिपीजला सुरुवात करूयात. पहिले सगळ्यात सुरुवातीला आपल्याला आहे ना आता आपल्याला लावावं लागेल डाळीचा कुकर. आणि डाळीचा कुकर कसा लावायचा ना हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला स्टार्ट करूया आपण. चला, तर आपण आपल्या रेसिपीला आता आहे ना सुरुवात करत आहोत. तर सगळ्यात अगोदर ना मी घेतलेला आहे रवा. मी असा भरणीमध्येच आहे ना स्टोअर करून ठेवत असते. मी तुम्हाला दाखवते कसा रवा आहे. एकदम हे बघू शकता, एकदम असा आहे ना एकदम असा बारीक असा रवा आहे. तर आपण आहे ना डाळबट्टीला दुसरं काहीही वापरणार नाही आहेत. रवा, गव्हाचं पीठ, आणि मी तुम्हाला काय काय टाकायचं आहे ना ते सांगते. तर हे बघा कशी मध्ये करते, मध्ये करू नको व्हिडिओच्या, मला दाखवते सगळं. तर सगळ्यात अगोदर आहे ना आपण आहे ना एक वाटी, मेजरमेंट पण सांगते मी, एक वाटी रवा घेणार आहोत. आणि समजा एका वाटीचं करायचं आहे ना अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत. जर 2 वाटी तुम्ही रवा घेतला तर 1 वाटी तुम्ही गव्हाचं पीठ घेणार आहात. तर माझं साधारणतः 1 वाटी आहे, कारण आम्ही दोघंच आहोत त्यामुळे आम्हाला थोडीच बनवायची आहे. सो मी ना 1 वाटी इतकी रवा घेतलेला आहे. रवा घेऊन झालेला आहे. आता मी ना गव्हाचं पीठ टाकते त्याच्यामध्ये. तुम्हाला दाखवते मी काय काय कसं करते ते. हे बघू शकता, मी रवा घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये ना सपोज 1 वाटी गव्हाचं पीठ आहे ना, तर अर्धी वाटी आणि थोडंसं वरती आपण गव्हाचं पीठ टाकणार आहोत. आता इथं आपण आहे ना गव्हाचं पीठ पण घेतलेलं आहे. आता मेन इन्ग्रेडियंट टाकून घेऊया आपण, ते म्हणजे हळद. आता कुणी ना प्लेन पण ठेवू शकतं, पण मी हळद टाकते, थोडंसं येल्लोइश होतात म्हणजे छान लागतात. त्यानंतर जिरं, त्यानंतर चवीपुरतं मीठ घालणार आहोत आपण. त्यानंतर आपण घालणार आहेत चवीपुरतं मीठ. हे बघा, मी पण मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि ना आता मी ना एका साईडला आहे ना तेल तापायला ठेवलं. एकदम कडकडीत तेल गरम करायचं आहे. किती टाकायचं ते पण सांगते मी तुम्हाला. हे बघू शकता, माझ्याकडे असा छोटासा तडका पॅन होता. तर मी याच्यामध्ये ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे. साधारणतः 2 चमचे इतकं तेल असेल. तर मी एकदम कडकडीत गरम करणार आहे, आणि त्यामध्ये घालणार आहे पिठामध्ये. आणि ना त्याला एकदम एकजीव करून त्यानंतर पाण्याने मळून घेणार आहे. त्यानंतर आहे ना सगळ्यात विशेष गोष्ट राहिली आहे आपली टाकायची, ती म्हणजे सोडा. कारण सोड्याशिवाय ना बट्टी थोडीशी फुगली जात नाही. त्यामुळे नॉर्मल असा थोडासा सोडा पण घातलेला आहे आपण याच्यामध्ये. आणि तुमच्याकडे ना घरामध्ये जर तीळ असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये तीळ पण घालू शकता. तर माझ्याकडे आहेत थोडेसे, मी घालते लगेच. हे बघा, माझ्याकडे थोडेसे तीळ होते. सो मी आता आहे ना तीळसुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेलं आहेत. आपलं तेल ना एकदम आता कडकडीत गरम झालेलं आहे. तर आपण काही करून घेऊया. आता हे जे आहे ना असं मध्ये एक थोडासा खोलगा टाईप करून घेऊया, आणि याच्यामध्ये तेल घालूया. कारण ना खूप गरम असेल तर मिक्स करता येणार नाही. हे बघा, तेल ना एकदम असं कडकडीत, हे बघू शकता तुम्ही, तेल एकदम कडकडीत गरम झालंय मस्त असं. आता आपण आहे ना ह्याला मिक्स करण्याचा प्रयत्न करूया. कारण खूप गरम आहे. चमच्याने तुम्ही करू शकता, तर चमच्यानेच आपण एकदा मिक्स करूया. त्यानंतर पाण्याने आपण गोळा तयार करून घेऊया.
आता आहे ना मी मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हा का अशा पद्धतीने ना याचा आहे ना मुटका तयार होतो. तर आपण आहे ना आता ना पाणी टाकून मिक्स करून घेऊयात, गोळा तयार करून. इकडे आहे ना आपला गोळा मळून झालेला आहे. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी मी कशी केली आहे. एकदम पातळ नाही मळायचं आहे, एकदम असं घट्टसर असा मळायचा आहे. आता मेन गोष्ट म्हणजे कुकर लावायला आपण हे बट्टी आणि डाळ एकत्र कशी लावायची ते मी तुम्हाला सांगते. आता आहे ना सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे छोटा डब्बा आपण हा आहे ना डाळीसाठी वापरणार आहोत. तर डाळ कोणची घ्यायची, तर मी ना थोडीशी तुरीची घेते. पहिले तुरीची डाळ घेतली आणि अगदी थोडीशी ना वरण आहे ना थोडंसं म्हणजे सांबर थोडंसं आपलं घट्ट हवा, डाळ थोडीशी घट्ट हवा, त्यासाठी आपण मुगाची डाळ घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी हे बघा तुम्हाला दाखवते. दोन्ही पद्धतीच्या डाळी घेतलेल्या आहेत. तर आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत, थोडीशी हळद टाकणार आहोत आणि त्यानंतर बॉईल होण्यासाठी टाकणार आहे. आणि मेन गोष्ट आहे याच्या खालचा डब्बा असतो ना मोठा डब्बा, तो म्हणजे हा वाला डब्बा. तर आपण ना याच्यामध्ये बट्टी टाकणार आहेत आणि कशा पद्धतीने टाकायची ना ती पण मी तुम्हाला सांगते. त्याला कसा आकार द्यायचा, कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये अरेंज करू शकतो. ॲटलिस्ट 3 माणसाची 4 माणसाची तरी बट्टी याच्यामध्ये होती. तर मी तुम्हाला लगेच दाखवते कसं करायचं ते. तर आहे ना अशा पद्धतीने ना आपण एक हात काढवा तुला, हात घेऊ नको मध्ये. अशा पद्धतीने आपण एक आहे ना गोळा तयार करून घेणार आहेत आणि त्याला आहे ना थोडासा असा ओवेलमध्ये नाही का म्हणजे थोडासा असं लंबुळ्या टाईपमध्ये आपण टाईप करणार. तुम्हाला जर आहे ना गोल गोल गोळे करून जर करायचे असेल ना तुम्ही तसे सुद्धा करू शकता. पण आहे ना डब्यामध्ये ना आपल्याला सगळं बसण्यासाठी ना आपल्याला ही आयडिया यूज करणं पण गरजेचं आहे. खूप छान लागते वरणबट्टी, असं काही नाही आहे, म्हणजे खूप छान लागते. आता मी तुम्हाला सांगते आकार कसा द्यायचा आहे ते. मला सांगा तुमच्या घरचे लहान लेकर पण असेच मध्ये मध्ये करतात का किचनमध्ये? ह्यांची या तर खूप मध्ये मध्ये करते, खूप म्हणजे खूप. तिला कसं सांगा मला हे समजतच नाही. हे बघा, हे दिसतंय ना, अशा पद्धतीने आपल्याला सर्व प्रकारचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला सांगते. तर मी कसे घेणार आहे, मी सगळे करून घेते, त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघू शकता मी अशा पद्धतीने ना गोळे तयार करून अरेंज केलेले आहे. मधला जो स्पेस आहे ना त्याच्यामध्ये मोठी लेंथवाला करायचा आहे, म्हणजे सगळ्यात मोठा गोळा घ्यायचा आहे आणि जे साईडचे आहे ना त्याच्यामध्ये छोटे छोटे देऊन लावायचे. असे 3 प्रकारचे 3 बसतात. तुम्ही ना जर एक्स्ट्रा असेल ना तर तुम्ही वरती याच्यावरती पण असं ठेवू शकता, अजून 2 तरी बसतील. तर त्यानंतर मी डाळीचं सांगते तुम्हाला. तर हे आहे डाळीचं. मी याच्यामध्ये 1 टोमॅटो आणि हळदही घातलेली आहे. आता आपण उकडायला कुकरमध्ये लावू. आता इथे ना मी कुकर लावून घेतलेला आहे. आता आपल्याला 15 ते 20 मिनटं शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आता तोपर्यंत आपण आहे ना पनीर बिर्याणीची तयारी करूया. तर पनीर बिर्याणीसाठी आपण काय करणार आहेत ते सांगते मी तुम्हाला. 5-10 मिनटं आहे ना तांदूळ भिजत घालायचे आहेत. तोपर्यंत आपण पाणी पण बॉईल करायला ठेवणार आहोत आणि पनीरला आहे ना मॅरिनेट पण करणार आहोत. चला तर बघूया. इकडे मी आहे ना तांदूळ आहेत ना, तर तांदूळ भिजत घातलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही. तुमच्याकडे जे तांदूळ असेल ना, जर बिर्याणीचा तांदूळ असेल तर तुम्ही बिर्याणीचा तांदूळसुद्धा भिजत घालू शकता. तर हे ना मी जे पीठ मळलेलं होतं ना त्याच्यामध्येच थोडे भिजत घातलेले आहेत तांदूळ, त्यामुळे ते वरती येते थोडंसं पिठाचं वगैरे. तर अशा पद्धतीने मी भिजत घातलेले आहेत. आता आपण आहे ना पनीरला मॅरिनेट करून घेऊया. हे ना एका डब्यामध्ये मी पनीर घेतलेलं आहे. आता जे तुमच्याकडं जितकं दही असेल ना तितकं तुम्ही टाकून घ्या. तर माझ्याकडं होतं थोडं पातळ आहे आमचं दही, दूध छान नसल्यामुळे. आता याच्यामध्ये ना आपण काय करूया, मसाले घालून घेऊया. तुम्हाला आवडतील ते. माझ्याकडे बिर्याणी मसाला आहे आणि हे बघा हे गरम मसाला आहे माझ्याकडे आणि त्यानंतर हे बिर्याणी मसाला पण आहे. तर मी याच्यामध्ये घालून घेते आणि लसण, अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट पण मी याच्यामध्ये घालून घेणार आहे. तर चला आता इथं मी ना लसण, अद्रक आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. आपण याला बारीक करून घेऊया. आणि हे बघा याच्यामध्ये मी मसाले, 1 टोमॅटो पण घातलेला आहे, मसाले, दही घालून घेतलेले. आता ही पेस्ट आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची. हे बघू शकता मी हिरवी मिरची, लसण, अद्रकची पेस्ट पण याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. तर आता याला ना आपण 15 मिनिटासाठी सोडून देणार आहोत असंच.
आता इथे ना मी कढई ठेवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी. आता याच्यामध्ये आपण खडे मसाले, थोडंसं तूप, थोडंसं लिंबू आणि मीठ घालून आहे ना आपण आहे ना थोडासा तांदूळ शिजून घेणार आहेत. चला मी दाखवते. आता आहे ना बघू शकता तुम्ही, ह्याच्यामध्ये तूप, मीठ, खडे मसाले आणि लिंबू पिळून घेतलेलं आहे. आता आपण जे भिजायला घातलेलं तांदूळ आहे तो याच्यामध्ये 5 मिनिटासाठी उकडून घेऊया. इकडे आहे ना आपला भात शिजून झालेला आहे. आपण आहे ना आता गाळणीमध्ये गाळून घेऊया. हे बघा, आता आहे ना मी भात असा चाळणीमध्ये काढून घेतला आहे. आता आपण आहे ना कढईमध्ये तूप घालून घेऊया, तेल तूप. आता आपण आहे ना याच्यामध्ये जिरे घालूया. तूप आणि तेल मी मिक्स केलेलं आहे. आता आपण आहे ना ते जे पनीर आहे ना मॅरिनेट केलेलं ते डायरेक्ट याच्यामध्ये आता थोडंसं परतून घेऊया. आणि आधी थोडासा कांदा कापलेला आहे तो आपण फ्राय करून घेऊ. तर मी असं आहे ना उभ्या उभ्या आकाराचा कांदा कापून घेतला आहे. आपण आता फ्राय करून घेऊया त्याला. थोडंसं हिंग घालते मी, म्हणजे छान टेस्टी ती. हिंग हे माझं ना प्रत्येक भाजीमध्ये, म्हणजे ज्या मसाल्याच्या ग्रेव्हीच्या भाज्या असतील ना तर त्याच्यामध्ये माझ्या असतातच हिंग. तर आता हे कांदा आपण आहे ना थोडासा असा लालसर फ्राय करून घेऊया. आणि त्यानंतर जे मॅरिनेट केलेलं आहे पनीर ते आपण याच्यामध्ये थोडंसं परतून घेऊया. आणि त्यानंतर जो आपण भात शिजवलेला आहे तो आपण वरून टाकून घेऊया आणि झाकून ठेवूया 10-15 मिनटासाठी कमी गॅसवरती, म्हणजेच दम देऊया थोडासा. तर बघू शकता आता आपण याला फ्राय करून घ्या. तुम्हाला जर तळून टाकायचं असेल तर तुम्ही तळून नाही टाकू शकता. मी लगेच ह्याच्यामध्येच तळणार आहे, लगेच पनीर पण याच्यामध्येच टाकून देणार आहे. इथे ना आपला कांदा लाल झालेला आहे. आता आपण ना हे पनीर मॅरिनेट केलेलं याच्यामध्ये घालून घेऊया. आता इथे ना मी पनीर देखील घालून घेतलेलं आहे. आता थोडंसं नॉर्मल फ्राय करूया आपण ह्याला, म्हणजे मसाले वगैरे मिक्स होईल. आणि नॉर्मल थोडंसं आपण आहे ना पाणी पण घालणार आहोत, म्हणजे जो भात असा थोडासा अर्धा कच्चा राहिलेला असेल ना तर तो ह्या पाण्याच्या वाफेने वगैरे शिजून जाईल. तर आता थोडं 5-10 मिनटं आपण याला बॉईल करून घेऊया. आणि तुम्हाला जर तुम्ही भातामध्ये ना थोडंसं भाताप्रमाणेच मीठ टाकलं असेल ना तर परत याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. नॉर्मलच टाकायचं, जास्त नाही टाकायचं, कारण भातामध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे. तर आता ह्याला आहे ना थोडंसं शिजून घेऊया आणि त्यानंतर आपण तो भात टाकून घेऊया. एकदम छान असा मस्त बिर्याणी टाईप आहे ना पनीरची बिर्याणी तयार होती. आणि तुम्ही खाल ना तर खूपच आवडेल तुम्हालासुद्धा. तर नक्की अशी पण ट्राय करून बघा. आता आपला भात टाकून घेऊया आपण. आता आपण आहे ना याच्यावरती ना एकदम तांदूळही स्प्रेड करून टाकलेला आहे, म्हणजेच भात, आणि वरून कोथिंबीर, तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिना, आणि अजून तळलेला कांदा घालायचा असेल तर घालू शकता तुम्ही. आणि थोडंसं मी ना नॉर्मल वरून आहे ना असं साईडने ना तूप सोडलेलं आहे. आता आपण आहे ना 15 मिनटासाठी 10 लई कमीत कमी 10 मिनटासाठी आपण आहे ना मस्त असं पॅक झाकण लावून असं 10 मिनटासाठी सोडून देणार आहोत. आता आपली ना बिर्याणी शिजती आहे, पनीर बिर्याणी. तर आपण आहे ना आपलं कुकरही झालेलं आहे. आता आपण आहे ना सांबारलाच, म्हणजे डाळीला फोडणी देऊया. आणि तुम्हाला बट्ट्या कशा झाल्यात ना ते पण मी तुम्हाला दाखवते. चला तर बघूया. इकडे आहे ना आपली बट्टी बघू शकता, अशा पद्धतीने मस्त असं वाफललेली आहे. आणि इकडे आहे ना डाळ ही आपली झालेली आहे. आता फोडणी देऊया डाळीला. आता आहे ना मी छोटं पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे इतकं तेल. आणि ना तेल थोडंसं तापलं आहे. आता आहे ना लगेच मोहरी टाकून घेऊ. मोहरी तडतडली का हिंग विसरायचं नाही, हिंग खूप छान लागतं. तर हिंग, हे बघा हिंग माझं हे गोल्डीचं आहे माझं. तर आता मोहरी तडतडली आहे. आता आहे ना मी अद्रक लसूण पेस्ट पण घालून घेतलेले आहे, कढीपत्ता पण घालून घेतलेला आहे. आता थोडीशी जिरे घालून घेतलेले आहे. आणि त्यानंतर मसाले तर आपलं घरचं लाल मिरची पावडर आणि सांबार मसाला टाकायचा आहे फक्त. हळद तर आपण डाळ शिजतानाच घातलेली आहे. आता याला थोडंसं लालसर होऊन देते. आता आहे ना मी सांबार मसाला आणि घरची लाल मिरची पावडर टाकून घेतलेले आहे. आता आपण आहे ना हे डाळ टाकून घेऊया. हळद आपण ऑलरेडीच टाकलेली आहे पहिलीच. तर आता मी डाळ टाकून घेतलेली आहे. आता आपण आहे ना नॉर्मल थोडंसं पाणी घालून घेऊया. तुम्हाला तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही बनवू शकता. आता आपण आहे ना वरून अशी कोथिंबीर घालणार आहोत आणि ना चवीपुरतं मीठही घालणार आहोत. आता आपल्या सांबारला आहे ना 5 ते 10 मिनटं
उकळून देणार आहोत. आता आपल्याला आहे ना वरण, हे जे वरण आहे, सांबर आहे, ते आपल्याला बट्टीसोबत खायचं आहे. त्यामुळे ना मी ह्याला जास्त असं सांबारचा टच वगैरे दिलेला नाही आहे. म्हणजे जसं की शेवगा, ती मिरची, चिंच वगैरे किंवा थोडंसं गूळ वगैरे असं काही मी टाकलेलं नाही आहे. बट्टीसोबत एवढं काही छान लागत नाही गोड. तर असंच तिखट वरण बनवायचं बट्टीसोबत कधीही. आता आपलं ना सांबरही तयार झालेलं आहे आणि बिर्याणीही तयार झालेली आहे. तर आता आपण आहे ना हे जे बट्टे आहेत ना, ह्याला आहे ना आपण गोल गोल कट करून घेऊया. तर मी कशा कट केल्यात तुम्हाला नक्कीच दाखवते. त्यानंतर आता फक्त बट्ट्या तळायचे राहिलेले आहेत. आता आहे ना ह्या ज्या बट्ट्या आहेत ना आपण अशा म्हणजे कट करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने. आता आहे ना आपल्या फक्त फ्राय करायच्या बाकी आहेत. तर आहे ना अशा पद्धतीने तुम्ही आहे ना आता आहे ना तेल तापायला ठेवून आहे ना त्या बट्ट्या फक्त तळून घ्यायच्यात आणि गरमागरम सांबर आणि ना बट्टे आणि वरून तूप आणि त्याच्यासोबत कांदा इतकं छान लागतं. पापड जर असेल तर तुम्ही पापड हे खाऊ शकता. तर खूप छान. आता मी ना तुम्हाला तळून पण दाखवलं असतं, पण सेयाचे पप्पा सध्या नाही आहे, ते येतात 2, 2:30, 3 वाजता. तर ते आल्यानंतर आम्ही गरमागरम तळणार आहोत आणि ना खाऊन घेणार आहोत. तर आपला व्हिडिओ कसा वाटला आहे ना नक्की सांगायचा आहे. आणि खरंच आपली रेसिपी कशी वाटते ना तुम्हाला ते पण सांगायचं आहे. आणि एक विसरलं आहे आपलं, ते म्हणजे बिर्याणी कशी झाली ती दाखवायची. तर चला लगेच बघूया आपण बिर्याणी कशी झाली. ही बघू शकता आपली बिर्याणी. तर आहे ना अशा पद्धतीने ना तुम्ही घेऊ शकता. मिक्स करायचं नाही आहे, डायरेक्ट घेऊन असं खायचं आहे. बघू शकता अशी भारी झालेली आहे ना, खूप छान बिर्याणी दिसतीये. तर आहे ना इकडं मस्त अशी आपली ना पनीर बिर्याणी पण आहे ना रेडी झालेली आहे. मी मिक्स करून ठेवलेली आहे. तर ना फक्त बाकी ठेवलं आहे ते म्हणजे फक्त बट्ट्या तळायच्या मस्तपैकी. आता वरण बट्टे आम्ही एन्जॉय करणार आहोत. तुम्ही कधी ट्राय करताय नक्की सांगा. आणि ना मी हे करते स्वयंपाक वगैरे, तोपर्यंत सिवनी काय केले ते दाखवते. हे बघू शकता हे माझे किचनचे हाल झालेले आहेत. मी फक्त स्वयंपाक करेपर्यंत सियाने हा असा काहीसा राडा घातलेला आहे. सिया तो ग्लास आण इकडे, ग्लास आणून दे माझ्याकडे. पाणी प्यायचं असेल तर पे तू, पी. आणि इकडे ना मी लगेच भांडेही घासून घेतलेले आहेत. एवढे सारे भांडे, अजून जेवण बाकी आहे, तोच एवढे भांडे पडलेत, अजून तर खूप सारे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करायलाही विसरू नका. सो बाय.